नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. तर मित्रांनो, आज आहे मकर संक्रांत आणि मुंबईत होतो तेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी ना एक गंमत मित्रांबरोबर जाऊन नेहमी करायचो. कारण बरेच मित्र हे गुजराती होते, मराठी होते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी कोणा ना कोणाच्या बिल्डिंगवरनं पतंग उडवायचा जो कार्यक्रम असायचा ना, तो खरोखर म्हणजे एकदम मनसोक्त पतंग उडवायचा. पण मालवणला आल्यानंतर ना इथे जास्त कोणी पतंग उडवत नाही, पण तरीही मी आणि श्लोक आम्ही दरवर्षी पतंग उडवतो. आणि तसंच ह्या वर्षी आता आपण पतंग उडवायला जाणार आहोत. पण असं आहे की आपली जी गेल्या वर्षीची पतंग होती ना, ती कापडी पतंग एक होती, ती खराब झालेली आहे. म्हणजे त्याच्यातले कुठले पार्ट्स आपल्याला मिळत नाही आहेत. तर आज आपण पतंग बनवणार आहोत आणि मग आपल्या बीचवर जाऊन उडवणार आहोत. तर चला पटकन पतंग कशी बनवायची, त्यासाठी काय काय लागणार आहे ते अगोदर गोळा करून घेऊया आणि पतंग बनवायला सुरुवात करूया. तर आपल्याला पतंग बनवण्यासाठी ना जास्त काही गोष्टींची गरज नाही आहे. दिवाळीमध्ये डॅडींनी कंदील बनवले होते. तर माझ्या मागे जे कंदील छोटे छोटे दिसत आहेत ना, ते दिवाळीमध्ये डॅडींनी बनवले होते आणि त्यातनं काही कागद उरलेला आपल्याकडे आहे. तर त्या कागदांपासून आपण बनवू शकतो आपली पतंग. दुसरी गोष्ट जी आपल्याला पतंग बनवायला लागते ना, ते अशा बारीक काठ्या लागतात. ते ओरिजिनली जे बांबूच्या काठ्या असतात ना त्या वापरतात, पण आता इथे आपण बांबूच्या काठ्या कुठनं आणणार? त्यामुळे आपण वापरणार आहोत एक ट्रिक म्हणजे अशी आहे की ब्रँड न्यू अशी ही हिऱ्याची झाडू आपल्याकडे आहेत. तर त्यातले काही चांगले जाडसर जे हिरे आहेत ना, ते आपल्याला 2च लागणार आहेत, पण बऱ्यापैकी जाड आहेत ना, ते आपल्याला लागणार आहेत. या 2 काठ्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मम्माला सांगू नको तिच्या हिऱ्याच्या झाडूतले काठ्या आपण काढल्या. तर 2 काठ्या अशा आपण आता काढलेल्या आहेत इथे. बाकी आपल्याला जास्त काही लागणार नाही आहे. सेलोटेप लागणार आहे, कागद लागणार आहे आणि मग नंतर पतंगीची कन्नी जी असते ना, ती बांधण्यासाठी आपल्याला दोरी लागणार. हा एक कारण आहे की का मुंबईवरनं एक सेट लाईफ सोडून आम्ही गावाला शिफ्ट झालो. जर आता मुंबईमध्ये असलो असतं मकर संक्रांतीच्या दिवशी लहान माझ्या मुलाबरोबर आम्हाला बहुतेक पतंग उडवायला वेळ मिळाला नसता. आणि बनवून पतंग उडवणं हे तर सोडूनच द्या. तर स्वतःसाठी एक क्वालिटी लाईफ आणि मुलाबरोबर टाईम स्पेंड करणं हे खूप मोठं कारण होतं की का आम्ही हा डिसिजन घेतला. चला पटकन पतंग उडवूया. हे बघा, एक दिवाळीतल्या कंदिलातले उरलेले जे कागद आहेत ना, हे कागद आपण घेणार आहोत. तर हे बघा, सांगितल्याप्रमाणे खूप कमी वस्तूंमध्ये आपली पतंग बनणार आहे. एक सेलोटेप आहे, कागद आहे, एक कटर आहे, 2 काठ्या जे आपण घेतल्यात आणि एक दोरी. हे एवढंच आपल्याला लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त काय लागणार नाही आहे. तर चला सुरू करूया. तर हा तो कागद आहे. तर ही जी बाजू आहे ना, ही आपल्याला पतंगची दिसली पाहिजे, त्यामुळे आपण ह्या बाजूला घेऊया. तर पतंग बनवायला ना आपल्याला एक स्क्वेअर कागद लागतो, स्क्वेअर शेपचा. तर सर्वात अगोदर आपण हा कागद घेणार आहोत आणि ह्याला स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहोत. तर आपल्याला ना सगळ्यात अगोदर ही मधली जी काठी आहे ही आपल्याला चिकटवून घ्यायची आहे. आता अगोदर ना या काठ्या ज्या आहेत ना, त्या अशा फेविकॉल लावून चिकटवल्या जायच्या. आता आपल्याकडे सेलोटेप आहे ना, तर आपण सेलोटेपचा वापर करूया. तर ही आता आपण मेन सेंटरची जी काठी असते ना, ती आपण बांधलेली आहे त्याला. आणि आता आपण क्रॉस काठी जी आहे ती बांधणार आहोत. तर आपल्याला इकडे काठी जर आपण अशी चिकटवली तर तो एक परफेक्ट कर्व होऊन या बाजूला आली पाहिजे. ही बघा, आता आपली ही 80% बघायला गेलं तर आपली पतंग तयार आहे. आपल्याला पतंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे करायचं ना, ती कन्नी बांधून घ्यायची आहे. आणि हे जे एक्स्ट्रा जे काठ्या आपल्या आलेल्या आहेत ना, ते आपण कट करून घेणार आहोत. आता बघा, हे जे आपलं एक प्लस साईन तयार झालेलं आहे, तर त्याला आपण क्रॉस अशी आपल्याला एक दोरी बांधायची आहे. त्यामुळे आपण त्याला 2 होल करणार आहोत. एक इकडे केला, थोडा मोठा दोरी जाण्या इतकं, आणि एक ह्या बाजूला केला. आता तो होल तुम्ही खेळणी करू शकता, पेननी करू शकता, कशानेही करू शकता, पण जास्त मोठा करायचा नाही आहे, कारण मग तो वाऱ्याने हळूहळू फाटत जाणार. आणि ही जी दोरी आपल्याला लावायची आहे ना, ती
ह्या बाजूने येणार, म्हणजे आपली कन्नी जी आहे ना ती ह्या बाजूने अशी ही पतंग उडणार आहे. तर आपली कन्नी जी आहे ना ती आपण ह्या बाजूने लावणार आहोत, म्हणजे आपली पतंग अशी उडणार आणि ही बाजू आपल्याला दिसणार आहे. हे आपण इथे दोरीचं एक टोक आहे ते इथे आपण क्रॉस झाल्यावर बांधून घ्यायची आहे. तो हा जो दोरा आहे ना साधारण आपण एक 2 मीटरपर्यंत दोरा हा ऑलरेडी कट करून घेतलेला आहे, कारण दुसरा टोक आपल्याला लागणार आहे, तर तो आपल्याला त्या गुंडीतनं कट केला पाहिजे. म्हणजे काय असते, हे जे आहे ना हा दोरा, ह्या दोऱ्याला आपण मांजा बांधणार आहोत आणि आपली पतंग उडणार आहे. आता मालवणमध्ये मांजा तर कुठे मिळत नाही, पण गेल्या वर्षी जे आपल्याकडे एक असं तंगूसचा एक दोरा होता ज्याच्याने आपली गेल्या वर्षी ती पतंग उडवली होती ना, तर ते आहे. तर अगोदर आपल्याला असं जो दोरा आहे तो एकत्र करून घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आहे पतंगचा वरचा भाग आणि वरचा जो होल आहे ना त्याला तो टच करायचा धरून, मेजरमेंट एक्झॅक्ट आली पाहिजे. आणि धरून ठेवल्यावर खालचा भाग आहे खालच्याला पण तो ऑलमोस्ट इक्वल आला पाहिजे. हे बघा आता हे दोन्हीकडे तुम्ही बघताय हे इक्वल आलेला आहे आपला दोरा. आपण जर आपल्याला पतंग उंच उडवायची आहे तर जरा खालच्या दिशेने एक 2-3 इंच खाली धरायचं. हे बघा आता इथे आपण आता गाठ मारणार आहोत. हे बघा श्लोकच्या हातामध्ये 2 पतंग आहेत, तर आम्ही आता 2 पतंग बनवलेले आहेत. एक पतंग ज्याला आपण फिरकी बांधून घेतलेली आहे आणि दुसरी पतंग जी आता अशीच आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत चिवला बीचला, कारण पतंग जेव्हा आपण उडवताना चांगला जर वारा असेल तर मस्तपैकी आणि इझिली उडते, आणि नसेल वारा ना तर ते एवढ्या म्हणजे सुरुवातीला जरा डिफिकल्ट होऊन जातं. तर चला पटकन जाऊया चिवला बीच. तर आज आपण ट्रिपल सीट 3 जनरेशन्स होणारी फॅमिलीमधले चाललेलो आहोत मकर संक्रांतीची पतंग उडवायला. आणि हे आमचे द्वारपाल आम्ही निघाल्यावर गेट बंद करा. हे चालले आहेत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी. होय, तर आता आपण आलेलो आहोत आपल्या मालवणच्या चिवला बीचला. सुंदर असं आमचं बीच आहे. चालेल, ते पतंग आता आपण उडवणार आहोत. थांब श्लोक, आधी ना जरासा मांजा सोडून घ्यायचा, मांजा फिरकी. हवा पाहिजे, हवा. तर आम्ही चिवला बीचवर जवळपास 25 मिनटं ते अर्धा तास आमची पतंग उडवायचा प्रयत्न करत होतो, पण आमच्या पतंगीचा कागद जाड असल्यामुळे आणि समुद्रावर अजिबातच त्या दिवशी वारा नसल्यामुळे आमची पतंग काय मकर संक्रांतीच्या दिवशी उडाली नाही. तर आपला पहिला अटेम्प्ट फेल झालेला आहे, कारण आपली पतंग जी आहे ना ती थोड्या थिक पेपरची आहे, त्यामुळे ती उडत नाही आहे आणि चिवल्याला अजिबात वारा नाही आज. तर आता आपण देवलीला जाऊया. देवली असं उंचीवर आहे पॉलिटेक्निककडे, तर तिकडे जाऊन ट्राय करूया की तिकडे आपली पतंग उडते का. तर मित्रांनो, आता तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलात तो व्हिडिओ होता संक्रांतीच्या दिवशीचा, जेव्हा मी पतंग उडवायचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न आमचा अयशस्वी झाला, कारण चिवला बीचवरही चांगला असा वारा नव्हता. पण जसं मी नेहमी म्हणतो की आपण ठीक आहे, आपल्याला आता मी समजू शकतो की जर नाही उडायचं नाही उडायचं इट्स ओके, एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. पण श्लोकही माझ्याबरोबर होता. श्लोक नंतर स्कूटरवरनं जेव्हा मी घरी जातो तर म्हणतो की बाबा मला आज ना मजा नाही आली. मला का श्लोक, मला आज आवडला नाही. म्हणतो मला का नाही आवडलं. म्हणजे आपली पतंग ना उडाली नाही बाबा. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, आपण प्रयत्न करूया. की आपण त्यांना शिकवतो की समजा कुठली गोष्ट नाही झाली तर आपण ट्राय करत राहायचं, त्याच्यामध्ये काही चुका काय होत्या तर त्या सुधारायचं आणि परत एकदा ट्राय करायचं. तर त्यानंतर संक्रांतीनंतर श्लोकच्या शाळेमध्ये त्याची परीक्षा सुरू होती. तर आज शनिवार आहे आणि शनिवारी आता मग बागेत आलेलो आहोत. बागेत सुंदर असं वातावरण असतं आणि मंद असा वाराही नेहमी बागेत असतो. तर मी त्याची पतंग आणि फिरकी जी आहे ती आता बागेत आणलेली आहे आणि आता बागेत आपण ट्राय करूया की, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. श्लोकला जर मला समजायचं आहे की कुठली गोष्ट आपल्याला जमत नाही तर आपल्याला ती परत एकदा ट्राय केली पाहिजे. आणि फक्त त्या एका कारणाने आज आम्ही परत इथे बागेत आलेलो आहोत. आणि आज संक्रांत नाही आहे, पण संक्रांतीपेक्षाही खूप मोठं एक इव्हेंट माझ्यासाठी असेल जर आज ती पतंग उडाली. कारण श्लोकला हे पटणार की कुठलीही गोष्ट पहिल्यांदा जर नाही झाली तर परत प्रयत्न केल्याने ती नक्कीच यशस्वी होते. तर चला प्रयत्न करूया आपली जी पतंग होती ती उडवायला.
चिमण चल पतंग उडवायचे का? नक्की? ओके चल ये ट्राय करूया आपण आज परत एकदा पतंग उडवायला. तू काय करणार? तू पतंग धरणार की तू कॅमेरा धरणार? थोडी वर पतंग गेली की मग तुला देईन. चल ये. ह्याच त्या 2 पतंगी होत्या आणि हीच ती फिरकी होती. बरोबर ना श्लोक? हेच होतं ना? होय तोच होता. चला आता बघूया ट्राय करूया उडतं की नाही. पकड. काय वाटतं तुला श्लोक? पतंग आपली आज उडणार? आज हवा आहे ना मस्त? चेक करूया. येऊन जा. हवा येऊन जाऊ नाही श्लोक. बघूया त्याच्यामध्ये पण आता येऊन जाऊन हवामध्ये आपली पतंग चांगली उडते की नाही. कुठल्या दिशेने हवा आहे ती चेक केली पाहिजे. हे बाई अशी 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 उडणार. या बाजूला फिरकी ठेवून द्यायची खाली. येस पतंग उडाली बघ श्लोक. दिसते का तुला कॅमेरामध्ये? मग कुठे ब्लॅक झाली स्क्रीन? मग टच कर त्या डिस्प्लेला. पतंग दिसते का? मी पण दिसतोय का? मग मला पण दाखव ना. ओके बघ हवा ना जरा कमी आहे आज पण, म्हणून ती एकदम अशी काय श्लोक. मिशन काय झालंय? सक्सेसफुल आहे. श्लोक ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? कोशिश करने वालों की हार नहीं होती. बघ किती मस्त उडते पतंग. काय म्हणतात त्याला? कोशिश करने वालों की क्या हार नहीं होती. येस चल ही उडते आहे ना. पकडणार का तू? पकड. नाही बंद नको करू. पकडून ठेव. पकडून ठेव असं. हां व्हेरी गुड. अरे पतंग हां दिसते मस्त. बघ कशी स्टेडी जाते. लांब गेली आहे. जाऊ दे काय नाही होत. मस्त उडवते हा श्लोक तू. हळूहळू दोरी सोडायची या हाताने. हळूहळू सोडायची. हां हळूहळू सोडायची. मग ते बघ इगल येत आहेत. इगल हळूहळू सोड. अशी नाही. काय आलं? मजा आली की नाही आज पतंग उडवायला? मग त्या दिवशी मजा नव्हती आली? का नव्हती आली मजा? तर मित्रांनो बऱ्याच वेळी असं होतं की आज बेसिकली पतंग उडवायचं काही कारण नव्हतं. आज संक्रांती नव्हती. पण जर आज पतंग उडवली नसती तर तो एक खंत जो आहे श्लोकच्या मनात की मकर संक्रांतीच्या दिवशी आपली पतंग उडाली नाही, हा कुठेतरी राहिला असता. आणि फक्त त्याच कारणाने आज आपण ही पतंग उडवली. मला प्रूफ करायचं होतं की जर प्रयत्न केला ना तर 100% आपण जे कार्य हातात घेतलेलं आहे ते पार पडतंच. अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. ज्याच्याने काय होणार, जेव्हा पण असे छान छान नवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत आणू ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी. आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया.